हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे खमंग खुसखुशीत असे इथे आपण कांद्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहे। एकदम मस्त असे झालेले आहेत, खमंग खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असे कांद्याचे थालीपीठ बनवलेले आहेत। झटपट एकदम मस्त छान झालेले आहेत। नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा, एकदम खमंग खुसखुशीत आणि एकदम चविष्ट बनतात। नक्की करून बघा आणि झटपट आपण कमी साहित्यात तेवढेच झटपट असे बनवलेले आहेत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण थालीपीठ बनवण्यासाठी वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरवी मिरची, थोडेसे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण बनवून घेऊया। आता वाटण बनवून झालेलं आहे। त्यासाठी 2 कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यासाठी 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप मी बेसन घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता। आता हे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आपण भरपूर असा कांदा यामध्ये घालायचा। 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, तो घालून घेते। सुटसुटीत करून घालायचा कांदा। यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे बघा, वाटण केलेलं सगळं मी यामध्ये घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर मी घालून घेते आणि इथे बघू शकताय कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे। आणि इथे तुम्ही चवीनुसार मीठ पण घाला, मी नंतर घातलेलं आहे मीठ इथे। आणि छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघू शकताय कमी साहित्यात तेवढेच चविष्ट असे हे थालीपीठ बनतात बघा, मस्त असे। इथे बघा, मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार। इथे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। आता जेवढं तुम्हाला थालीपीठ लहान मोठं करायचं आहे तेवढं तुम्ही पीठ घ्या आणि चांगलं पाण्याचा हात घेऊन छान असं सुती कपड्यावर थापून घ्यायचं। आणि इथे बघा, याला होल पाडायचे। दुसरीकडे तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे, थालीपीठ घालून घेतलेलं आहे। झाकण ठेवायचं, 2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची। इथे बघा, 2 मिनिटानंतर थालीपीठ छान असं भाजलेलं आहे। आता त्याला तेल लावायचं आणि दुसऱ्या साईडने चांगलं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं। छान थालीपीठ तयार होतात बघा, मस्त। दुसऱ्या साईडनं पण मी भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय। छान खमंग खरपूस असं हे थालीपीठ आपण भाजून घेतलेलं आहे, काढून घेते। आणि त्याच पद्धतीने मी दुसरं पण थापून घेतलेलं आहे, ते पण छान असं मी बघू शकताय दोन्ही साईडने खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने सगळे थालीपीठ मी बनवून घेते बघा, छान झालेले आहेत बघा, एकदम मस्त खमंग खरपूस आणि एकदम मऊसूद, एकदम छान चविष्ट बनतात। नक्की करून बघा, एकदम छान होतात बघा, झटपट आणि तेवढे चविष्ट थालीपीठ बनलेले आहेत, एकदम मस्त लागतात। नक्की करून बघा, तुम्हाला बघून कळत असतील किती मस्त झालेले आहेत। करून बघा, कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।